शेळ्यापाट्यासारखं जगलात तर काम समान होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाम होईल. समाजाचा मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुल सुरू होती. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतले तर यात कोणाचा धर्म बुडतो? इतका दगलग असू शकतो का हा धर्म? धर्मासाठी माणूस की माणसांसाठी हा धर्म असतो? मी शाळेत जाताना अंगावर शेण फेकलं, मी सहन केलं. दगडफेकही केली, तेही मी सहन केलं. स्त्री ही कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमीच अन्यायाची बळी ठरत आली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिने सती जायचं? अहो, नवरा मेला तर त्यात तिचा काय दोष असतो? याचा मी आवाज उठवला. इंग्रज सरकारांकडे मागणी सुद्धा केली आणि इंग्रज सरकारांनी सती प्रथा बंद केली. विधवाबाई काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. पण एकदा पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काठीत गाठ येऊन लोक पटापट मरू लागले. तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंत, आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं. यशवंताने लगेचच हॉस्पिटल उभारलं. मी त्या रुग्णांचा उपचार करतच होते, पण प्लेग हा तर आजार एक संसर्गजन्य रोग होता. तो कधी ना कधी मला होणारच होता. माझ्या यशवंतालाही होणार होता. आम्ही जगलो ते या समाजासाठीच ना. समाजासाठी काम करताना मरण पावले.